नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याविषयी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो व तसेच शेतकरी मित्रांनो 25% पीक विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांना वितरण झालेलं आहे। पण असे काही शेतकरी की त्यांना वितरण झालं नाही, तर त्यांना वितरण कधी होणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, यामध्ये राज्यातील 32 जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र आहेत। तर मग व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा म्हणजे शेतकरी का नंबर 1 चॅनल तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, चला मग व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जेव्हापासून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले तेव्हापासून शेतकऱ्यांना पीक विम्याची खूपच आतुरतेने वाट पाहतात। पण शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये दिवाळी गेली त्यानंतर आचारसंहिता लागली, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा खूपच म्हणजे की वाट पाहावी लागली। त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो, दिवाळी झाल्यानंतर जे काही पीक विम्याची वितरण होणारच होते की लगेच शेतकऱ्यांना बोगस पीक विमा हा प्रकरण गाजलं व बरेचसे जे काही फर्जी पीक विमा होते ते नकारले गेले व त्यानंतर पीक विम्याला वितरण सुरू झालेले आहे। आता तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी तुम्हाला किती पैसे मिळणार ते सांगतो। शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 32,500 पर्यंत ते कमीत कमी 12,500 पर्यंत असे पैसे मिळत आहेत। आज शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणता असे का 2 टप्प्यामध्ये का? यामध्ये बरेचसे हे जे काही मुद्दे आहेत ते म्हणजे पाहून घ्या। शेतकरी मित्रांनो, समजा पहिला मुद्दा म्हणजे की तुमची शेती बागायती आहे, जिरायती आहे की फळबाग आहे। यामध्ये तुमची शेती, ज्यामध्ये आता तुमची जिरायती शेतीमध्ये मोडली तुम्हाला पैसे कमी मिळणार, बागायतीमध्ये मोडली तर तुम्हाला जास्त असे बरेचसे हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात घेतल्यानंतर असे तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नेमके पैसे कधी मिळतात? शेतकरी मित्रांनो, जे काही वैयक्तिक क्लेम आहेत, फर्जी क्लेम आहेत, जे काही जिल्हे पात्र आहेत, संपूर्ण जिल्ह्याची संपूर्ण यादी अशी काढण्यात आलेली आहे व शासन हे प्रत्येक क्लेमची जांच पडताळ खूपच काळजीने घेत आहे। कारण की बरेचसे फर्जी पीक विम्याद्वारे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले नव्हते त्यांनी पैसे घेतलेले आहेत व बरेचसे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना 1 रुपयाही मिळाला नाही। त्यामुळे सरकार खूप तेज गतीने ह्या फर्जी क्लेमकडे म्हणजे की फर्जी क्लेमची तपासणी चालू आहे। येणाऱ्या काळात तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत। कारण की शेतकरी मित्रांनो, जे काही राज्यभरातून क्लेम केले ते वैयक्तिक क्लेम असो किंवा पीक विम्यासाठी जिल्हे मंजूर केलेले 25% अग्रिम पीक विमा हा ते जिल्हे असो, संपूर्ण जिल्ह्यांना किंवा वैयक्तिक क्लेमला योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे। नेमकी तुम्हाला आजची अशी बातमी आली असेल की नुकसान भरपाई बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाली, तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे। त्यामध्ये बी आता शेतकरी मित्रांनो पुन्हा एक मुद्दा निघाला आहे की DBTद्वारे तुमच्या खात्यावर पैसे पडणार। कारण की बरेचसे पैशाचे बी घोटाळे होत आहेत व त्यामुळे शेतकऱ्यांची खूपच फसवणूक होत आहे। त्यामुळे जशी नमो व PM या 2 योजनेचे पैसे तुम्हाला DBTद्वारे मिळतात, त्याचप्रमाणे आता पीक विम्याचे पण पैसे DBTद्वारे मिळू शकतात। कारण की माणिकराव कोकाटे साहेब राज्याचे कृषी मंत्री मागे जेव्हा सांगित होते तेव्हा साफ सांगण्यात आलेले प्रत्येक क्लेमची जात पडताळ होणार व प्रत्येक शेतकऱ्यांना DBTद्वारे पैसे कसे पोहोचतात याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळात तुम्हाला पैसे DBTद्वारे मिळणार आहेत व जे काही तुमची योग्य रक्कम असेल ती पण मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती होती जी की तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। व तसेच शेतकरी मित्रांनो, PM किसान व नमो शेतकरीची डिटेल माहिती पाहिजे असेल तर चॅनलला ओके किंवा PM किसान विषयी माहिती अशी कमेंट करा, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचून जाईल। धन्यवाद।